हॅलो बडगुजर लीलाज. बिग बॉस मराठी 6 मध्ये भरपूर ओरडा मिळाला आहे आमच्या रुचिताला. रुचिता काय करते बाई तू? असं का वागतेस ग की तुला रोज ओरडा खायला लागतोय? म्हणजे लिटरली ना कोण ना कोण एक असतंच तिचं टार्गेट आणि दर वीकेंड काय वारमध्ये तिला ओरडा खायला लागतो. मला वाटतं ही पण आहे ना तन्वीसारखी बिग बॉस बघून आली आहे हिंदीवाला म्हणा किंवा मराठीवाला म्हणा, कारण ती पण बिग बॉसची फॅन दिसते. कारण ती आउटस्पोकन तर आहेच बट नीडर आहे, पण त्याचबरोबर ती पंगे घ्यायला पण मागे पुढे बघत नाही. आणि लिटरली तिने अक्षरशः दीपालीला रडवून सोडलं यार. म्हणजे दीपाली एवढी इमोशनल झाली आहे, एवढी हळवी झाली आहे ती. लिटरली तिचं जीवन मुश्किल करून टाकलं बिग बॉसच्या घरात. आणि काय यार, मी तर बोलली ना की ट्रीटमेंट म्हणजे ना जसं दिव्याच्या बाबतीत वेगळं धरलं गेलं आहे आणि मत वेगळं धरलं गेलं आहे, आणि जेव्हा रुचिता करते तेव्हा वेगळं मत धरलं जातं आहे. ऑलमोस्ट तिने सगळ्यांशी पंगे घेतलेत. जे शांत लोक आहेत, स्पेशली म्हणजे दीपाली सय्यद एवढी शांत व्यक्ती आहे, राकेश बापट एवढा शांत व्यक्ती आहे, त्यांना लिटरली तिने एकदम हे करून टाकलं, रडवून म्हणा किंवा कारण तो पण खूप इमोशनल झाला अक्षरशः त्याच्यावर जेव्हा जे काही गोष्टी झाल्या. हां ठीक आहे, जे पण आहे ज्या पण गोष्टी झाल्या, पण बघा किती पण म्हटलं तरी कुठेतरी आहे ना राकेश बापट, दीपाली सय्यद यांच्याकडे कुठेतरी बिग बॉसचा झुकाव दिसतोय. म्हणजे ते फेवर देम हे तर दिसतंय. इनफॅक्ट रितेश देशमुखचं पण मला क्लिअरली दिसतं की अरे रितेश देशमुखला काय बोलणार, आपल्याला स्वतःला ॲज अ ऑडियन्ससुद्धा आम्हाला वाटतं की हां राकेश बापट जिंकायला पाहिजे. म्हणजे आहे ते. आणि दुसरी गोष्ट की पण आहे टोळी भारी तर पडते आहे लोकांना. कारण आता बघा टोळीमध्ये राहिलेत मला वाटतं 3 का 4 जणच आहेत, बाकीचे सगळे हे लोक आहेत. तो हू नोज कोण जिंकेल. पर मैं चाहती हूँ कि जीतने वाले यही होंगे नो डाऊट. या तिघांमधलेच असणार. म्हणजे आय मीन राकेश बापट. माझ्या मते मुझे ऐसे लग रहा है कि राकेश बापट ही जीतेगा. आई डोंट नो बट मैं चाहती हूँ कि वो जीते. फायनली सचिन भाऊ दिखने लगे है. चांगलं एंटरटेनमेंट चालू आहे ऐराणी भाऊचं. मला भी आवडी राही ना. मुझे ऐसा लगता है कि ये लोगों ने ना कुछ ऐसा मतलब महाराष्ट्र स्पेशल जैसे ठेचा ऐसा कुछ भी ये सब भी बनाना चाहिए. कारण ठेचा भाकरी, वांग्यानं भरतं, हे सगळं आणि भाकरी हे सगळं बनवून खायला दाखवायला पाहिजे ना त्यांचे. उन्होंने मतलब ऐसे दिखाना चाहिए. मी मराठीमध्ये मध्ये खूप म्हणजे मराठी बोलते कारण आहे आपण मराठी नो डाऊट, पण मला आता बोलायला लागतं हिंदी कारण कारण हिंदी चॅनल आहे माझं, की मला सर्व ऑडियन्सपर्यंत मला पोचवायचं आहे. कि जो लोग मराठी बिग बॉस नहीं देखते उनको भी पता होना चाहिए कि ये मराठी बिग बॉस कहाँ तक है. और वो देखो कि मराठी बिग बॉस में कितना मतलब जो अपनी मराठी महाराष्ट्र लोगों की जो संस्कृति है वो पता होनी चाहिए सबको. इसीलिए मैं हिंदी बोलूँगी और मराठी भी बीच बीच में डेफिनेटली बोलूँगी. यहाँ पे तो ये वाला एपिसोड तो पूरा का पूरा रुचिता के ऊपर ही था. तो बीट अगेंस्ट जो भी हो, लेकिन रुचिता है भाई क्या. लेकिन मैंने ये देखा है रुचिता ना ज़बरदस्त डांस करती है यार विथ एक्सप्रेशन. तो मैं तो बोलती हूँ इसके बाद है ना उसको बहुत सारे म्यूज़िक वीडियोस मिलने वाले हैं पहले तो, और शायद कोई रियलिटी शो भी मिल जाएगा जो कि डांस पे बेस्ड होगा. डेफिनेटली मैं 100% बता रही हूँ ये होने वाला है. और राकेश बापट बार बार जो बोल रहे हैं ना मैं शो छोड़ के जाऊँगा, शो छोड़ के, भाई तू शो छोड़ के जाएगा तो क्या रह जाएगा शो में. तो ये बार बार तो मत बोला करो यार. जैसे कि मैंने कहा कि करण तो वैसे भी मुझे स्टार्टिंग में बहुत लगा था यार कि ये माइंड गेम बहुत खेलता है अच्छे से, ही इज़ वेरी शार्प है वो. लेकिन आज बोल ही दिया फाइनली ऋतिक बोल रही हूँ रितेश देशमुख ने कि जे तुम्ही जो आप बोलते हो ना मतलब जो ये इसका गेम ऐसा है वैसा है जो बातें करते हो ना,
ये कंटेंट नहीं है, ये एंटरटेनमेंट नहीं है, ये तो सिर्फ कमेंट्स है जो कि सोशल मीडिया पे मेन जो पोस्ट रहता है ना वो मेन रहता है। कमेंट क्या है कोई वो मायने नहीं रखता, वो तो आते जाते रहते हैं। तो वो आपको कमेंट बन के रहना है या पोस्ट बन के रहना है वो आप डिसाइड करो। तो ये बहुत अच्छा हुआ, मतलब क्योंकि बहुत बार देखा है करण एंड प्राजक्ता यही बातें करते रहते हैं कि प्लानिंग प्लॉटिंग ही करते रहते हैं, या फिर बोलते हैं ना किसी का गेम ही समझने में लगे रहते हैं, यही ज़्यादा करके बातें करते हैं, किसी के बारे में बातें करते हैं। चलो वो भी ठीक है, किसी के बारे में बात करूँगी वो भी ठीक है, लेकिन इसका गेम ऐसा है, उसका गेम ये ना, ये ऐसा खेल रहा है वैसा ये बहुत ज़्यादा ही हो रहा है करण और प्राजक्ता का। तो ये अच्छा हुआ ये बताया उन्होंने। और ये क्या हो रहा है मालूम है, बिग बॉस में कुछ चीज़ें ना कुछ ज़्यादा ही खींची जा रही है। कभी कभी तो ऐसे लग रहा है कि यार बस करो, ये टॉपिक कितना तक खींचोगे। मतलब खूब डिस्कशन करते करते खुद को भी बोरियत हो रही है उनको। मतलब ठीक है भाई, एक टॉपिक को इतना कितना कितना दूर तक खींच खींच के जाओगे यार, अननेसेसरी। ये तो बहुत होता है, बहुत टाइम होता है बिग बॉस में। तो ऐसे सब वीडियोस के लिए प्लीज़ लाइक शेयर सब्सक्राइब टू माय चैनल बड़गुजर लीला।